नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बाहेर गाड्यावरती मिळतो तसा वडापाव बनवणार आहोत. सेम तीच चव, खायला पण मस्त. बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. तर वडापाव करण्यासाठी आपण इथे 1 किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे हाताने आपण मॅश करून घेऊया. जास्त एकदम बारीक पण करायचं नाही, मोठे मोठे त्याचे तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे. तर इथे घेतलेला आहे आपण हिरवी मिरची, लसूण, धने घेतलेले आहेत 1 चमचाभर, अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता आणि पुदिन्याचे पान, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर त्यासोबत घेतलेलं आहे आपण आलं. तर इथे घेतलेलं आहे आपण मिक्सरचं भांडं. तर यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया. तर हे सर्व वाटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण जाडसर वाटलेलं आहे. तर इथं घेतलेली आहे आपण कढई. तर इथं आपली कढई तापलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. आता बटाट्याचा वडा करताना बटाटा भाजीमध्ये फोडणीमध्ये फक्त थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेलाचा वापर करायचा नाही. तर तुम्ही बघू शकता 1 किलो बटाट्याच्या भाजीसाठी आपण 2 मापच तेल ओतलेलं आहे इथं. तर आता आपण हा मसाला तेलामध्ये टाकून घेऊया. हिरव्या मिरच्या तिखट टाकल्यामुळे मी कमीच मिरच्या घेतलेल्या आहे. तिखट मिठाचा तुम्ही कमी जास्त वापर करू शकता. इथं घेऊया आपण कढीपत्ता आणि पुदिन्याचे पानं आपण चिरून घेतलेले आहे, टाकून घेऊया. सर्व मिक्स करून घेऊ. 1-2 मिनिट आपण छान असं हे फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता अजिबात इथं खाली कढईमध्ये तेल दिसत नाही. तर एवढं तर इथंच टाकून घेऊया चवीनुसार मीठ. मसाला छान असं परतून घेऊया. धने आणि जिरे थोडंसं वाटून टाकल्यामुळे मस्त असा वास पण येतो. पुदिन्यामुळे छान अशी वडापावला चव येते. तर तुम्ही बघू शकता अजिबात इथं तेल सुटलेलं नाही, जास्त वापर केलेला नाही आपण तेल. आता तुम्ही बघू शकता छान असं परतून घेऊया. तर इथं टाकून घेऊया थोडीशी हळद. सर्व मिक्स करून घेऊ. बघू शकता छान असं मिक्स केलेलं आहे आपण. गॅस बंद करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपण खाली काढून घेतलेलं आहे सगळं. तर यामध्ये आपण बटाट्याची भाजी टाकून घेऊया. आणि छान असं मिक्स करून घेऊया. तर इथेच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया चिरलेली. तर तुम्ही बघू शकता अजिबात तेल नाही या भाजीमध्ये, कोरडच आहे आणि छान असं फिरवून झालेलं आहे आपलं. तुम्ही बघू शकता किती छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. तर ही भाजी आपण थोडीशी थंड करून घेऊया. तर आता घेऊया बेसनचं पीठ कालवून. 1 किलो बटाटा वड्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे बेसनचं पीठ. तर हे 1/2 किलोच्या वरती असं बेसनचं पीठ आहे. तर यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ. इथं टाकून घेऊया ओवा, सोडून टाकून घेऊया वरती. सर्व मिक्स करून घेऊया. तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे बेसन पीठ, मी हातानेच कालवून घेणार आहे, तुम्ही चमच्याने घ्यायचं असेल तर घेऊ शकता. तर आपण हे पीठ हातानेच मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ कालवून घेत आहोत. जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त असं पातळ पण करायचं नाही. तर हे हिरा बेसन आहे. हिरा बेसन घेतल्याने भजी अशी छान पण होते, पिवळी जरद पण होते, वडापाव भजी काही म्हणा. तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ कालवून घेत आहोत. तर इथं अशा प्रकारे मी पीठ कालवलेलं आहे. तर आता टाकून घेऊया सोडा. सोडा टाकलेला आहे, त्यावरती पाणी टाकून घेऊया थोडंसं आणि पीठ असं छान असं मिक्स करून घेऊया. म्हणजे पीठ असं छानपैकी फुलतं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पीठ तयार केलेलं आहे. अजून थोडंसं मी पाणी घालून घेते. तर बघा इतकंच अजून पाणी शिल्लक राहिलेलं आहे. अशा प्रकारे एकसारखं असं हाताने ढवळत राहायचं, जेणेकरून मस्त असं आपलं पीठ फुलतं. तर तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं पीठ फुललेलं आहे.
तर वडा करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला बेसनचं पीठ पाहिजे, तुम्ही बघू शकता. तर मस्त छान असं आपलं पीठ कालवून झालेलं आहे. तर इथं घेतलेलं आहे आपण बटाट्याची भाजी. बाजूला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही हवा त्या आकाराचा वडा इथं थापू शकता, बनवू शकता. तर हा छोटासा वडा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मस्त असं 1 सेकंदामध्ये 1 ते 2 सेकंदामध्ये हा आपला इथं बटाट्याचा वडा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि अजिबात हाताला इथं तेल लागत नाही. आणि बटाट्याचे काप असे जाडसर ठेवायचे, म्हणजे वडा खाताना मस्त एकदम दाताखाली आला ना छान लागतो. तर अजून एक घेतलेला आहे. तर हा वडा आपण चपट्या आकाराचा बनवून घेऊया. तुम्ही हवा त्या आकाराचा इथं वडा थापून घ्या. तर तुम्ही बघू शकता अशा आकाराचा एक वडा आपण तयार केलेला आहे. दुसरा पण त्याच प्रकारे आपण करून घेऊया. आणि या प्रकारे मोठे मोठे आपण गोल आकाराचे 6 वडे बनवलेले आहेत आणि असे चपट्या आकाराचे 7. तर मी जास्त छोटे केलेले नाही, अशा प्रकारे मोठे केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. बाहेर विकायचे असतात म्हणून ते छोटे छोटे करतात, तर आपण इथं घरात खायचं म्हणून मोठे केलेलं आहे. तर इथं घेतलेलं आहे आपण बेसनचं पीठ. तर वडा टाकायचा कसा, पिठामध्ये सोडायचा अशा प्रकारे. बाजूला तेल ठेवलेलं आहे आपण तापायला, अशा प्रकारे अलगद उचलायचा आणि मस्त असा वडा सोडून घ्यायचा, तुम्ही बघू शकता. दुसरा पण वडा असाच घेऊया, अशा प्रकारे बुडवून घेऊया आणि मस्त असा तेलात सोडून घेऊया. बाकीचे वडे असेच तळून घेऊया, सोडून घेऊया. तर इथं आपण वडा सोडलेला आहे, तुम्ही बघू शकता. किती छान असं वर फुललेला आहे. वरती तेल सोडून घेऊया. पीठ आपलं असं छानपैकी फुललेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हा पण वडा आपण सोडून घेतलेला आहे. आणि यावरती तेल सोडून घेऊया. मी कमीच तेल टाकलेलं आहे यामध्ये, जास्त नाही टाकलेलं. तर तुम्ही बघू शकता. आपला वडा छान असा फुललेला आहे आणि मोठा पण झालेला आहे. तर खालची बाजू छान फ्राय झाली की वरच्या बाजूने आपण हा वडा पलटून घेऊया. तर किती मस्त असा मोठा इथं आपला वडा झालेला आहे. वडा करताना गॅस फास्ट ठेवायचा नाही, सुरुवातीला मध्यम गॅस करायचा. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर पण आलेला आहे वड्याचा आपल्या. छान असा लालसर पण झालेला नाही, मस्त असा पिवळसर कलर आलेला आहे. तर इथं छान असा आपला वडा तळलेला आहे, काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण हा वडा तळून घेतलेला आहे. बाकीचे वडे पण अशा प्रकारे तळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ करायचं, तेला सोडायचं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण वडे सर्व तळून घेतलेले आहेत. तर यावरती टाकून घेऊया मिरच्या. मिरच्यांमध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या इथं वडा तयार झालेला आहे. तर हा चपट्या आकाराचा वडा आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे आपण गोल वडे तयार केलेले आहेत. तर आजची बटाटा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बनवून बघा, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. सेम बाहेर मिळतं तसा इथं आपला बटाटा वडा तयार झालेला आहे. धन्यवाद.